नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। असे फार कमी लोक असतील की ज्यांना गोड आवडत नसेल आणि खीर हा असा पदार्थ आहे जो लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तांदळाची खीर अगदी सोप्या पद्धतीने। चला तर मग साहित्य पाहूया। इथे मी एक छोटी वाटी तांदूळ घेतले आहे, वेलची पावडर लागणार आहे अर्धा चमचा, काजू बदाम, चारोळी, अर्धी वाटी ओलं नारळ लागणार आहे आपल्याला आणि 1 ते 1.5 ग्लास दूध लागणार आहे। इथे मी तांदूळ भाजून आणि भिजत ठेवणार आहे। इथे मी साखर दाखवायला विसरली, पण इथे साखरही लागणार आहे आपल्याला। पॅनमध्ये मी तूप गरम करून घेतले आहे, 3 ते 4 चमचे मी साजूक तूप घेतले आहे। त्यामध्ये मी आता काजू आणि बदाम तळून घेणार आहे। त्यानंतर मी तळणार आहे चारोळी। चारोळी नाही तळली तरीही चालते, तुम्ही स्टेप स्किप करू शकता। आता इथे मी टाकते आहे ओलं नारळ, जे मी मिक्सरला वाटून घेतले आहे। त्यालाही मी 2 ते 3 मिनिटे इथे परतून घेणार आहे। इथे मी ते भिजवलेले तांदूळ वाटत घेतले आहे। खूप बारीक वाटायचे नाही, थोडे रवेदारच ठेवायचे आपल्याला। ते इथे आपण ॲड करून घेऊया। याला आता आपण कंटिन्यू हलवत राहू, जेणेकरून इथे तांदळामध्ये गुठळ्या होणार नाही। आता मी इथे टाकते आहे दूध। त्यालाही आपण छान मिक्स करून घेऊया। आता इथे चेक करून घेऊ की तांदूळ शिजले आहेत का। तर इथे तांदूळ शिजले आहेत। आता त्यात आपण टाकूया चारोळी, काजू बदामाचे तुकडे, वेलची पावडर ॲड करूया अर्धा चमचा, छान मिक्स करून घेऊया। मी इथे चिमूटभर मीठही टाकले आहे। आता मी इथे टाकते आहे साखर। मी इथे 4 ते 5 चमचे साखर टाकली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जितके गोड आवडते त्यानुसार तुम्ही इथे साखर टाकू शकता। एक उकळी काढून घेऊया। आणि तयार आहे आपली तांदळाची खीर। नक्की ट्राय करा ही तांदळाची खीर। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पुरणपोळी आणि कटाच्या आमटीची रेसिपीची लिंक शेअर केली आहे, नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।